सर्वांना शुभ सकाळ. तर आज आहे मंगळवार. मी ऑफिसला चाललेलो आता जस्ट जाता माझ्या अचानक लक्षात आला आमच्या ऑफिसचे जे मेन मालक आहेत आमचे त्यांची आज जयंती आहे. तर त्या जयंतीच्या निमित्ताने मला फुलं घेऊन जायचं होतं ऑफिसमध्ये. तर मी आता आलेलो फुलं न्यायला. जी आतापर्यंत ज्यांच्यामुळं मी माझ्या ऑफिसमध्ये आहे ज्यांच्यामुळं घडलो आहे मी, तर ते आमचे अत्यंत असे मालक आहेत आमच्या बँकेचे. ते आमच्या मालक ते खूप वर्ष वारले. जयंती आहे आज. तर फुलं घेऊन चाललेलं आहे. आज आमच्याकडे पोहे बनवले जात आहेत. काय सकाळ सकाळ नाश्त्याला काय बनवले? पोहे बनवलेत आज. हे बघा चुलीवरचे पोहे खूप छान असं चव लागते. आज आमचा गॅस संपलेला आहे. मी जाणार आहे आणाय, पण काय झालं गॅसची टंचाई असल्यामुळं चुलीवर करायची वेळ आलेली आहे. रात्री पावसात झाली का भाजी भाकरी? झाली ना? पाऊस यायच्या अगोदरच केलं. मित्रांनो आमच्या इकडे लय अडचणी, कारण की पावसामुळे काय गॅस संपला. चुलीवर आता सर पण ओलं झालेलं आहे. आता गॅस पोहे बनवलेले आहे. तिथे आईला उपासाचं बनवलेलं आहे. आईचा आज उपास आहे ना, त्यामुळे पोह्याचा गॅस आणल्यावर आज स्वयंपाक करणार गॅसवर आहे ना. आणि पण पावसाळ्यात जपून गॅस वापरावा लागेल आपल्याला. पुन्हा पावसाळ्यात गॅस मिळणार नाही. हां नाही ना मिळणार लवकर. हां आज नाश्त्याला पोहे बनवले. त्या साईडला काय टमाटर चिरलं आहे, कोथिंबीर चिरलं, ह्यात हळद आहे. परी आंघोळ केली का? जा लवकर आंघोळ कर. पण केली ना तू? मी आता आलेलो आहे फुलांच्या दुकानामध्ये. तर इथं श्री विठ्ठल फ्लॉवर्स म्हणून आहे. तर फुलं इथं ताजी स्वच्छ मिळतात. इथं असे आहेत फुले, सर्व फुलं मिळतात इथे. असं स्वच्छ फुलं ताजी तवाने मिळतात. दुकान इथे 7ला करेक्ट ओपन होतं. बघू शकता तुम्ही इथं दुकान खूप छान असे आहे. असं या साईडनं रस्ता आहे बस स्टँडकडे जाणारा. तर या साईडनं MIDCकडून येणारा रस्ता आहे हे बघा. आणि इथं बरोबर शॉपच्या समोर बसायला जागा वगैरे आहे. इथं भरपूर माणसं व्यायामाला वगैरे येतात. तर इथं खरेदी करतात फुलं. सकाळ सकाळ देवाला वगैरे फुलं वाहिले जातात ना, त्यामुळे फुलं खरेदी केलं जातात इथे असे फुलं आहेत. म्हणजे ताजी तवाने फुलं मिळतात. सकाळ सकाळ इथे मार्केटमधून आणले जातात फुले आणि देवाला वगैरे वाहिले जातात. तर आता मी फुलं घेतलेली आहेत बघा. मी आता फुलं घेतलेली आहेत. त्यानंतर एक अगरबत्तीचा पुडा पण घेतलेला आहे आता. खूप छान असा. मित्रांनो तुम्ही अवश्य भेट द्या फुलाच्या दुकानला. येते कधी पण या. रिलायन्स पेट्रोल पंपाच्या मागे आहे काकांचं दुकान. पाऊस पडल्यामुळे पाणी वगैरे साचलेले आहे. रस्त्याच्या कडेला झाडे पडलेले, कटिंग वगैरे केलेले आहेत बघू शकता. आणि कसं आता हिरवगार झालेलं आहे. आधी उन्हामुळे करपून गेलेलं ना सगळं, त्याच्यामुळे लय असं करपलं सगळं, वाळून गेले झाडं. आता हिरवगार वातावरण झालेलं आहे या साईडला बघा. वाढला बरं का.
मित्रांनो आता जस्ट पाऊस येऊन द्यावाला गेला, लय पाऊस झाला, लय लय म्हणजे अक्षरशः पाणी साचलेलं आहे. माझ्या मागे पाहू शकता खूप पाणी साचलेलं आहे. आता जस्ट मी ऑफिसमधून सुटलो, बाहेर येऊन बघतो तर लय पाणी साचलेलं. पाणी आता थोडं कमी झालेलं असलेलं आहे. तर खूप पाऊस छान झाला, निसर्ग राजा धन्यवाद म्हणायला लागेल. आणि असाच पाऊस यंदाही भरपूर पडावा अशी देवाच्या प्रार्थना करेल आवडतो. पाऊस पाऊस खूप छान भरपूर झालेला आहे. झाडात येते त्यांनी भरपूर पाणी आहे. पाऊस पाणी आता इथं भरपूर होतं, पाणी कमी झालेलं आहे. खूप पाऊस झाला म्हणजे प्रत्येकजण असं समाधानी म्हणावं लागेल. त्या साईडला पाणी वगैरे आहे, साचलेलं पाणी कमी झालं. गाड्या थोड्या सुरळीत झाल्यात. मगाशी खूप पाणी होतं, आता कमी झालेलं आहे. तिथे एक छोटासा रस्ता आहे, तर तिथं पाणी तुंबलेलं आहे. बघू शकतो कशी हिरवीगार झाड आहेत आमच्या बारामतीमध्ये. पाणी साचले, गाड्यांना ये जा करण्यासाठी थोडा अडचण येत आहे. खूपच पाणी साठलं, खूपच जाता येत नाही पाणी. मग गाड्या रस्त्याला अडचण येते. तो बाई आता एक अडकून बसलाय, पाण्याचा रस्ता नाही.